पुढची बातमी हिवाळी अधिवेशनासंदर्भातली। हिवाळी अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे। झेडपी निवडणुका डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे। 13 किंवा 14 तारखेला जिल्हा परिषद मतदानाची शक्यता आहे। या निवडणुका 1 ते 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता याचा परिणाम हिवाळी अधिवेशनावर होऊ शकतो। हिवाळी अधिवेशन लांबण्याची शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, झेडपी निवडणुका जाहीर होणार आहेत, मात्र त्याचा हिवाळी अधिवेशनावर कसा परिणाम होऊ शकतो, काय नेमकं कारण? अगदी हेमाली, राजकीय दृष्टीने राज्यावरती परिणाम पाडू शकेल अशी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका राज्यभरासाठी जाहीर होण्याची शक्यता आहे। अगदी उद्या किंवा परवा निवडणूक आयोगाची पत्रपरिषद जाहीर होऊन आचारसंहिता, जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू शकते आणि या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या डिसेंबर महिन्यात या 13 किंवा 14 तारखेला त्याच्यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे आधी जे 8 तारखेपासून महाराष्ट्र विधानमंडळाचं नागपुरात शीतसत्र होणार होतं ते अधिवेशन आता काही दिवस पुढे ढकललं जाईल आणि ते तिसऱ्या आठवड्यात, डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात 15 किंवा 16 तारीख किंवा त्यानंतर आता महाराष्ट्राचं शीतसत्र होईल अशी माहिती समोर येते आहे। अत्यंत उच्च पदस्थ आणि महत्त्वाच्या सूत्रांकडून ही माहिती आपल्यापर्यंत येते आहे आणि ही माहिती NDTV मराठी ब्रेक करत आहे आणि त्या माहितीनुसार आता फक्त 1 आठवड्याचंच अधिवेशन होईल अशी शक्यता दिसते आहे आणि ती सुद्धा तिसऱ्या आठवड्यामध्ये 15 किंवा 16 डिसेंबर नंतर हे अधिवेशन महाराष्ट्राचं होईल आणि त्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे आणि या निवडणुका पुढील वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये घेतल्या जातील। त्यामुळे एकूणच तिन्ही निवडणुका सतत एका पाठोपाठ एक होणार आहे। निश्चितच राज्यातील जो विरोधी पक्ष आहे त्याला निधी असेल, नेते, कार्यकर्ते, प्रचार या सगळ्यांची जुळवाजुळव करताना तारांबळ त्यांची उडणार आहे। मात्र या एकूणच तिन्ही निवडणुका एका पाठोपाठ होणार असल्यामुळे पुढील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती मतदारांनी निवडलेले प्रतिनिधी असल्याची आपल्याला दृश्य पाहायला मिळेल आणि हे सगळे जे आहे ते 1-2 दिवसातच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर या सगळ्या घडामोडींना सुरुवात होईल। हेमाली, धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।